अरे ये ना अभ्यास. इथं इथं कोणीच दिसत नाही. इथं मी एकटाच बसतो. राजू गेलाय बाजारात आणि तात्या आज स्नान उठून आराम करीत असतील. म्हणजे नक्की तिथं कोणी बाहेरून दुसरा आला नाही. नाही कसा तू नाही का आला बाहेरून? माझ्या पूर्वी कोणी तू येण्या अगोदर फक्त आमचे तात्याच इथे आले आणि दुसरं कोणी नाही. आणि मी तर इथंच बसतो सकाळपासून. अरे आज रविवार जाणार होतो बाहेर, पण त्या ड्रॉइंगने असं डोकं खाल्लंय की काही विचारू नकोस. आश्चर्य वाटतं. माझ्या तोंडीने तर मला दादा दिली नाही, पण मी माझ्या डोळ्याने पाहिलं. आणि म्हणजे काय म्हणतोस तू? आणि असं धापाटाकी धावत आला यावरून तू? मी आज फार मोठ्या कामात गुंतलोय सुशील. ते काम पण असं विचित्र आहे ना की सारखंच मला धावायला होतं. ते दिसते तुझ्या हाताच्या धापाटाकीवरून. पण एवढं मोठं काय काम घेऊन आलास? ते तुलाच घेण्यासारखं नाही सुशील. डोकं कसं भन्नाट भरतू लागलंय माझं. वाटतं द्यावा ना सोडू. सुशील एक सिगारेट देतो. सिगरेट संपली वाटतं. थांब मी घेऊन येतो. नाही नको. तुला कशाला? अरे त्रास कसला त्या, मला सुद्धा लागणार आहे सिगरेट. थांब मी लवकर येतो. बरं लवकर ये. नाही तर नात्यावर कुणी तर भेटेल आणि मला स्रोत त्याच्याबरोबर गप्पा मारत बसतील. लवकरच येतो. बरं. शेवटी मी आत येऊन जबरदस्तीने काय म्हणतोय मी? सुशील माझा एक चांगला मित्र आहे. त्याच्या घरात शोभा नको म्हणून म्हणतोय बाहेर आले लवकर. मी तुझा संवाद मांडलेला नाही. मुकाट्याने आलीस तिथपर्यंत, नाही तर जीवन कोट्यात येणार आहे. कुठल्याही स्थितीत आईच्या हात तुला त्या मालकीणीकडे घेऊन जाणार आहे मी. मी त्या नरकात पुन्हा जाणार नाही म्हणून तर इथून पळून आले मी. बघ यापुढे जाणार पुढे जगाच्या पाठीवर हात मारा. तुझा पाठला केल्याशिवाय राहणार नाही. गेले दोन दिवस रस्त्याच्या फुटपाथवर लपून छपून काढले. त्या रस्त्यावर पडल्यापेक्षा तिथं चांगली सुखात राहशील. नको परत मी तुझ्या पाया पडते, पण तो मार्ग मला पुन्हा दाखवू नकोस तू. का आता काय रडते? माझ्या बरोबर लग्नाला नकार दिलास तू आणि आता त्या नरकापेक्षा माझ्या बरोबर संसार करणं केव्हाही चांगलं होतं. अरे तुझ्या बरोबर लग्न करण्यापेक्षा मी आत्महत्या करून या जगाचा कायमचा निरोप घेईन, पण तुझ्या बरोबर संसार करणार नाही. कुठल्या व्यसनाने पछाड केलं नाही तुला. दारू जुगार बाई या सगळ्या व्यसनात पारंगत आहेस तू. सभ्य माणूस म्हणून जगतोय. एकच निर्णय तुझ्या डोळ्याची रात रांगोळी करणार. तुझा अरे पण का? मी असा कोणता गुन्हा केला आहे तुझा? गुन्हा नाही, केला आहे तू. या पराच्या आयुष्यात आपल्याला मागा नाही, फक्त मागा घ्यावी लागेल ती तुझ्यासमोर. तुझ्याही पोरीजवळ लग्नाचा विचार हात बसवले नाही. तू मला पसंत होती म्हणून तुझ्यासाठी जन्मभर सुखाची सोबत देण्यासाठी मी माझा हात दिला.
चिडकालच मला. नाही नाही त्या शब्दाने अवहेलना केलीस तू माझी आणि माझं हृदय रक्त बोंबाळ केलाय. त्या वेदना मला त्रास देत असतात पुन्हा त्या वेदना मला त्रास देत असतात. यापुढे तुझे हाल हाल करून हार मानणार आहे मी तुला. मग ठीक आहे, माझाही निश्चय आहे. हा जन्म हलाखीत घालावा लागला तरी चालेल. तुझ्या आव्हानाला मी तयार आहे. दुर्दैवाचे दशावतार पाहायला सुद्धा मी तयार आहे. पण तुझ्या बरोबर लग्न करणार नाही कधी. बस झालं निश्चय. कळलं मी तुझा आवाज. त्यामुळे लढाई तुझा दैवाच आहे माझ्या काळात. पाहूया कोण विजय होतो आणि कोणाचा पराभव होता तो. पण तुझा पराभव झाला तर पुत्राच्या मोठील बशी एवढा मात्र लक्षात ठेव. नीट विचार कर तुझा अजूनही वेळ गेले नाही. जन्मभर दुःखात काढण्यापेक्षा सुखाची सोबत अभिनय करण्यासाठी अजून सुद्धा तुझा हात हातात घ्यायला तयार आहे. बोल. अरे तुझा हातात का, पण तुझा तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही माझी. तर चल ना इथून. चालतो या घरातून. हे घर माझ्या मित्राचं आहे. जेव्हा तोच चालते होय तो या जगात नाही तुला. कोणाचा तरी भाऊ कशात आधार घेशील तेव्हा कदाचित तुला एका घराचा लाभ होईल. पण ते घर सुद्धा उद्ध्वस्त करून टाकेल. एवढ्या उलट्या काळजाचा राक्षस आहेस तू. माणूस होतो पण तू मला राक्षस बघितला. आता यापुढे तुझ्या बरोबर राक्षस सारखाच वागणार आहे मी. जेव्हा तू इतक्या सुशी रेन आणि माझी शोभा होईल तो मला हार मानतो. देवा नाही, तू इथून गेल्याशिवाय मी आज घराबाहेर मुळीच जाणार नाही. आणि जास्त बोललास ना तर ओरडून माणसं गोळा करीन मी. तू बाहेर जाणार नाही का? मुळीच जाणार नाही. तू अगोदर बाहेर जा, मगच इथून जाणार मी. हरकत नाही. लपून लपून किती दिवस लपणार आणि थांबून तरी किती दिवस थांबणार आहेस तो. वंदा माणसाचं जीवन अनिश्चित आहे. वास्तविक सगळे एकाच गावात जाणारे मुसाफिर. पण तिथं जायला जो दोन गडीचा माल लागतो उलट उलट नाव ठेवावं लागतात. सुख दुःखासाठी धडपड करावं लागते. खाली आयुष्याच्या अखेरीस त्याच्या हातात काय राहत असेल थोडा करू. पण निश्चय धडपड करून तुला माती मोळ करणार. अरे विनाकारण त्रास देतो तू माझ्यासाठी. त्रास कसल्या त्या ये मला जरा सांभाळून वाटावं लागेल. कारण आजच आमची तात्या आले जाऊन. त्यांनी मला पाहिलं तर बिन पाण्याशिवाय होईल माझ्या जामर. तात्या असे अचानक येण्याचा कारण काय बरं? माझं लग्न ठरविण्यासाठी. त्यानंतर माझ्या लग्नाचीच गाई लागून राहिली आहे. गावाहून सारखे पत्रावर पत्र पाठवित होते. एकही पत्राचं उत्तर मिळालं नाही म्हणून वैतागून इथे आले आहे. एकूण काय यावर्षी 2004 होण्याचा दिसेल. त्यात नक्की काही सांगता येणार नाही. कारण अजून पोरगी शोधायची आहे. अरे पोरीबद्दल खबर येण्याचं कारणच नाही. अरे वेळ आली की सगळी गोष्टी अगदी बरोबर जुळून जातात बघा. बरं तू केव्हा करणार आहेस लग्न? शेर या असल्या पारतंत्र्यात पडायचं नाही मला. स्वतंत्र स्वय जीवनाला बंधन म्हणजे हे लग्न. त्यापेक्षा आहेच किती काय ना कुणाची कटकट सगळं कसं स्वय स्वच्छंदी जीवन. अरे तू तुझ्या कामाबद्दल सांगणार होतास ना? हा. त्याचं काय झालं? ते ना त्याबद्दल बोलून ठेवा तरी. सध्या मी काय सांगतो ते नीट ध्यानात ठेव. हे हल्ली निराळ्या पोरी बरेच फिरत असतात या मुंबईत. आहेच सगळे गळे पडू. तेव्हा मी सांभाळू ना. कारण तू आहे कळणाचा होता. इथं कोणीतरी येईल आणि द्यायची भीक मागतील. तेव्हा मी सांभाळून राहा बाबा. अरे काही चिंता करू नको. तसं काही होणार नाही. अरे बाबा हल्लीचं जग सुंदर चेहऱ्याने बोलणार आहे. तू माझा एक चांगला मित्र म्हणून
तुला धोक्याची कल्पना देऊन ठेवली मी तुला. हा, नमस्कार राजू शेठ. मेळाच आहे. अरे शेठ तो मी आणि शेठ लोकांच्या हातात कधी भाजीची पिशवी पाहिली आहेस का तू? हम शेठ भी कुछ नाही, सर्वसामान्य माणूस आहे. आणि परा श्रीमंत व्हायचं म्हणजे पूर्वजन्मीचा भाग लागतो. अरे तू आता गप्पा मारत राहू नको, चल जा. जेवणाला उशीर झाला तर तात्या आपण तांडव करते. चल लवकर स्वयंपाकाला जा. सुशील भैया, आता तुम्हाला मी सांगून टाकतो, तुम्ही लवकरात लवकर लग्न करून टाका. ही स्वयंपाक करण्याची कटकट नको. मला तर आता कंटाळा आला बुवा. बरं पराग शेठ, बसा तुम्ही. आता बघतो आम्ही भावाची. बरं नोकरीला लागल्यापासून बरं चांगलं सुधारलं बरं का तू. बिचारा निराधार आहे. आसरा दिला मी मित्र म्हणून. तो सुद्धा अगदी भावासारखाच वागतो माझ्याबरोबर. पुरुषावर कुणीही विश्वास ठेवा बरे, पण स्त्री उगीच नाही कर्तव्याने म्हटलं ते. स्त्री जात तेवढीच चालेल नमा खराब. स्त्रीबद्दल तुझं मत चांगलं नाही दिसत. अरे मतच काय, स्त्री म्हटल्यावर माझ्या तळपायच्या मस्तकात जाते, सर्वांगाची लाई नाही होते. गौऱ्या, तुला सांगून का उपयोग, तू तर मायेचा महासागर आहेस. येतो मी. अरे थांब जरा. राजू, रे राजू. हे बघ राजू, मी जरा बाहेर जाऊन येतो तेव्हा तू. हा हा, आलं माझ्या लक्षात. जा पण लवकर या. चल परा. बरं. हा सारा पराग म्हणजे परागच आहे. छप्पन धंदेवाला. यापुढे सुशील भैयाला सांगितलं पाहिजे की याच्या बरोबर जरा जपून वाग म्हणून. ते सगळं बाजूला राहू दे, पण माझ्या स्वप्नाची राणी कुठे? तू कधी येणार का माझ्या आयुष्यात?